Hey guys, what's up and welcome back to my channel. I hope you guys are doing absolutely fine. अरे वायझर मी पूर्ण लावायलाच नाही पाहिजे, पण लगेचच त्याला आहे ना असा फॉग जमा होतं ना, थोडासा ओपन ठेवायला लागणारच आहे. चलो बाय द वे काय शिवाजीनगरला आहे, निघालो आहे. समोर जे काय दिसतंय ते तिरंग्याचं मेट्रो स्टेशन आहे. इथं थोड्या वेळापूर्वी बघायला पाहिजे होतं. जी गर्दी होती ना गणपतीसाठी, आत्ता आहे ना गर्दी भरपूर होती. काय गणपतीचा सीझन चालू आहे ना, तर लोक गणपती बघायला भरपूर येतात. भरपूर लोक आहे ना गर्दी. आणि काय काय ठिकाणी तर लांब लांबपर्यंत रोड बंद आहेत. म्हणजे कुठून रस्ते बंद आहेत आणि कुठून नाही हे पण लक्षात येणार नाही. मला पूर्ण वायझर लावायचं होतं जस्ट बिकॉज ऑफ गुड व्हॉइस क्वालिटी, साऊंड क्वालिटी. बट विषय आता असा आहे, फॉग जमा होतं श्वास घेतो ना तर. आणि हा, पुण्यामध्ये डेकोरेशन एक नंबर आहे. खतरनाक लेवलचे डेकोरेशन्स आहेत. नुसते डेकोरेशन नाही, देखावे पण आहेत, नाटक वगैरे. आता इथं तर ओनली डेकोरेशन आहे, कारंजा वगैरे. पण पुण्यामधल्या आतल्या साईडला काही ठिकाणी आहे ना गाडी अलाउडच नाही आहे. जे की मी नळ स्टॉपच्या चौकामध्ये, नळ स्टॉपच म्हणतोय सॉरी, कोणता हा चौक, दगडी पुलाच्या चौकामध्ये बघितलं. तर तिथं म्हणजे होती बाईक अलाउडच्या चौकामध्ये, तिथून आत नव्हते जाऊन देत. तर तिथं बघितलं, त्याच ठिकाणी आहे ना 3-4 गणपती आहेत. मस्त मस्त देखावे आहेत. मला शूट करायला काय भेटलंच नाही, गोप्रो ऑनच नाही झाला. तर इथं पण आहे, काय काय ठिकाणी लाईटिंग आहे नुसती. भाई ह्याच्या साऊंडच्या आवाजामध्ये गाडीचा पण आवाज येत नाही. लोकांच्या नजरा लय भारी येतात काय, त्याच्यामुळे जस्ट एक रँडम म्हटलं व्हिडिओ बनवून टाकावं घरी जाता जाता. वाटलं नव्हतं यायला एवढं उशीर होईल. तर उद्या पण शूट आहे, एक दिवसचा ब्रेक आणि परवा पण शूट. ठीक आहे, दॅट इज व्हेरी गुड फॉर मी. मला शूट असतं ना टाईम मस्त जातो.
डोळे आता मचमच करायला लागलेत. भाई साहब काय ट्रॅफिक आहे. आता काय बोलायचं या ट्रॅफिकला. व्हेरी गुड. कसं करावं राव ट्रॅफिक मध्ये. खतरनाक लेवलचं ट्रॅफिक आहे. मला नाही वाटत आहे ट्रॅफिक लवकर खुलणार आहे. ट्रॅफिकमध्ये मी जाम पकणार आहे आता. मला चांगला व्हिडिओ बनवायचा होता राव. चांगला कंटेंट भेटला असता. मस्त आवाज ऐकायला. कारण लास्ट टाइम जेव्हा मी घरी चाललेलो नाही रोडनी, साऊंडचे आवाज लय भारी भारी येत होते. कारण रस्ता मोकळा होता माहिती का, लिटरली. आता मी म्हटलं, पण सीन असा झाला की माईकमध्ये बॅटरी नव्हती राहिली त्या टायमाला. इवन गोप्रोमध्ये बॅटरी होती थोडीफार, पण माईकमध्ये तर बिलकुल नव्हती. पण आता काय बोलू शकतो रे, नो ऑप्शन. टाकू कमी पण वरनं बाकीच्या लोकांनी टाकली. माझा आता रोड प्रेझेन्स लय भारी भेटतो मग. जाऊ दे, टाकणं एवढं काय नाही. चला ठीक आहे, राहून दे चालू. बघा पुण्यातलं ट्रॅफिक पण तर बघा. जे लोक बाहेरनं बघत असतील किंवा काय, मला माहिती बाहेरनं लय लोक नाही आहे, पण ॲटलिस्ट 5-10 जणांनी जरी बघितलं तरी इनफ आहे माझ्यासाठी. गाडी अशी गरम होणार 97ला. आता थोड्या वेळात अजून हिटच होऊन जाईल. 99ला म्हटलं ना, ओलच तोपर्यंत ही हिट होणार. क्लच धरून धरून माझ्या हाताचे आहे ना आता पत्त्या गुलायला लागला. क्लच याचा टाईट असतं. सुपर बाईकचे क्लच जरा टाईट असतात नॉर्मल गाड्यांपेक्षा. गाडीचा आवाज ऐकून ॲक्टिवा चार्ज. ॲक्टिवाला टाकला सुपर टर्बो. अच्छा, यूटर्न नाही ना मारते भाई, यूटर्नच मारतोय.
जास्त वेळ मुव्हिंग नाही ट्रॅफिक, पुढे जाऊन गाचक्याने थांबणार आहे. लाईट लागल्या लाल लाल सगळ्यांनी गाड्या केल्या स्लो स्लो स्लो. यार मी काय गाणं म्हणायला लागलो. व्हेरी गुड. काय कट काढलाय भाई. नो ऑप्शन. ना बसवाला जाऊ शकतो ना बस. आय थिंक लेफ्टला जाणार. गाईज 8:30 वाजलेत. 8:38. अजून एक 10 मिनटं लागेल मला घरी पोचायला. मस्त फ्रेश होणे, गणपती बाप्पाची आरती करायची, जेवायचं आणि बस झोपून जायचं. कारण उद्याचं शेड्यूल पण आपलं जरा टाईट आहे. ते शेड्यूल पण आपल्याला मॅनेज करणं गरजेचं आहे. हिला बंद करायचे असं वाटतंय मला. रायडर बघून गेलाय, काय माहिती कोणी. आईच्या गावात चला. सिग्नल तसा ऑलमोस्ट सुटत आलाय आपला. इकडची लाईन का सुटली. फुल चार्ज झालाय हा.
बाय नीट झालं म्हणजे झालं बाई. मला नाही रेस लावायची, बट स्टील जरा RX 100 RX 100 त्याला मी थम्सअप दिलं होतं ना, असं थम्सअप केलं बाई, डायरेक्ट चार्ज झालाय तो. गाड़ी का पटली है भाई. This is called जुगम जुगाई. बाबा हे रिक्षावाल्यामुळं. लाईव्ह एक्झाम्पल भेटलं ते बरं झालं. आपण आहे ना कधी कधी खूप हळू चालतो, त्याच्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतो, अशी गर्दी लागते मागं. हायवेला पण सेम एक्झाम्पल आहे. ट्रॅक्टर वगैरे चाललेले असतात ना लोडेड, तर ते कसे एका स्पीडमध्ये चालतात, किंवा मोठमोठे ट्रक असतात ना लोड, ते पण एका स्पीडमध्ये चालतात, नाही का जास्त पळवत नाही. तर त्यांच्या मागं काही सिच्युएशन्स असे येतात की लाईन लागत राहते, आणि एवढी लागते की भरपूर लागते, कारण जो त्याच्या मागं चालवणारा असतो त्याला पण लक्षात येत नाही की काय करायला पाहिजे काय नाही. मी बाहेरनंच जातो मोठ्या रस्त्याने, आतल्या रस्त्याने हळूहळू गुडगुडूक करत जायला लागेल मला. भावड्यांना विश्रांतवाडीच्या चौकात आलोय. चौक कसला आता, इथं पण फ्लायओव्हरचं काम चाललंय ना. इथं तर कोण म्हणत होतं अंडरग्राऊंड होणार आहे, मग मला मजा येणार होती नाही का, म्हणजे मी जेव्हा ऐकलं अंडरग्राऊंड होते म्हणून तेव्हा मी एकदम खुश झालो होतो की अंडरग्राऊंड
बास ऐकायला, म्हणजे हिचा बेस ऐकायला मजा येईल. पण असं काही नाही आहे, वरनं फ्लायओव्हर होतं ते. पण काय माहिती इथले ना विश्रांतवाडीतले लय प्रोजेक्ट ना फेल गेलेत. मागच्या वेळेस वॉक ब्रिज बनवला होता, तो ब्रिज थोड्या वर्ष टिकावला, त्याच्यावर पण जात पण नव्हतं. नॉन वर्किंग गोष्टी असतात काय, नॉन वर्किंग गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करते सरकार. ज्याचा खरं ॲक्च्युअलमध्ये फायदा आहे का नाही आहे ते बघा ना आधी, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट करा त्या ठिकाणी. असे तर मग बरेच उदाहरणं आहेत. म्हणजे जे स्टॅच्यूज बनवायचं चाललं आहे आपल्या देशांमध्ये, स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणा, अजून ते आदियोगी. अरे तुम्ही नाहीत असल्या इन्फ्रास्ट्रक्चरला करोडो रुपये, अब्जो रुपये खर्च करताय. आणि म्हणजे त्या पैशाने आहे ना खूप काय काय होऊ शकतं माहिती का. चांगल्या पद्धतीने आहे ना गोष्टी मॅनेज करू शकतात. शिक्षण आहे ना मोफत देऊ शकता, पण तुम्हाला शिक्षण मोफत नाही द्यायचं, तुम्हाला मेडिकल फॅसिलिटीज पण मोफत नाही द्यायची. अशा गोष्टी आहेत ना. तुम्हाला फक्त प्रत्येक गोष्टीमधनं आहे ना पैसा काढायचा आहे आणि पैसा कमवायचा आहे. आणि कमवायचा नाही, भ्रष्टाचार करायचा आहे. भ्रष्टाचार हा देश आहे ना थोड्या दिवसांमध्ये आहे ना खतम होणार आहे. खतम म्हणजे लिटरली सांगतो, आपला देश गुलामगिरीमध्ये चालला आहे. आणि अशा गुलामगिरीमध्ये चाललेल्या देशाचं कारण तुम्हाला जर माहिती असेलच, थोड्या वर्षांपासून कोणाची सत्ता आहे काय आहे. मी सरळ बोलतो, नरेंद्र मोदी. त्या एका व्यक्तीमुळे ना आपला देश खरं सांगतो नाही असल्या गोष्टींमध्ये अडकत गेला आहे खरंच. जिथं जायला पाहिजे ना आपल्या देशाला, खरं देश आपला तिकडं नाही चाललेला. प्रगतीच्या मार्गावरती जायला पाहिजे आणि इथं अधोगती व्हायला लागली, दुर्गती व्हायला लागली. चुकीचे डिसिजन्स घेणं, मेन म्हणजे चुकीचं डिसिजन आहे ना अख्ख्या पब्लिकने मिळून घेतलं, जे की निवडून दिलं नरेंद्र मोदीला. आणि त्याच्यानंतर काही टायमिंग नंतर आत्ताचा जो स्कॅम समोर आला आहे मोदीचा, तो आहे की वोट चोरी केलेली. मग मेन म्हणजे ना मोदीची जर एक सुरुवात सांगू ना, तर तो सलमान खानसोबत पतंग उडवताना दिसला. त्याच्यानंतर टी व्हीवरती त्यांनी स्वतःची ॲडव्हर्टायझिंग केली प्रत्येक चॅनलला. फक्त एकच गोष्ट, अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे. पेट्रोल होतं 65च्या अराऊंड काहीतरी, स्वस्त होईल म्हणून त्यांनी 35ला येईल असं बोलला. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की स्वस्त होईल म्हणून नाही का लोकांनी एक पॉझिटिव्ह वाईब क्रिएट केली त्यांनी. पण त्या पॉझिटिव्ह वाईबचं फक्त एकच गोष्ट झाली की अंबानी, अडाणी असल्या मोठमोठ्या लोकांचे ना खिसे भरण्यात आले, बाकी काही नाही. ज्या लोकांना माहीत नसेल त्या लोकांसाठी सांगतो, आधार कार्ड स्कॅम. हा आधार कार्ड स्कॅम तर कुणाला अजूनसुद्धा माहिती नसेल. मी आधार कार्ड स्कॅमबद्दल बोलू शकतो आणि ठामपणे बोलू शकतो. त्याचं कारण असं आहे, आधार कार्डच्या डिटेलसाठी तुमच्याकडनं घेतल्या गेलेल्या गोष्टी काय होत्या, रेटिना स्कॅन, फिंगर प्रिंट स्कॅन, परत त्याच्यानंतर तुमचा ॲड्रेस, त्याच आधार कार्डला तुमचं पॅन कार्ड, परत घरामधले फॅमिली किती जण आहेत किती नाही आहेत त्या सगळ्या गोष्टी लिंक करून घेतल्या. त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि असा जो काही डेटा असतो ना त्यांनी सगळा पूर्णपणे कलेक्ट केला आणि मोठमोठ्या कंपनींना ना सेल केला. भले तुम्हाला वाटत असेल की डेटा कलेक्शन करून सेल करणं काय एवढी मोठी गोष्ट नाही किंवा काय नाही आहे, ठीक आहे, नाही आहे. पण करोडो लोक अख्ख्या देशामध्ये जेवढ्या लोकांनी आधार कार्ड काढलं आहे त्या सगळ्यांचा डेटा तो आहे ना मोठमोठ्या लोकांकडे गेला आहे. एवढे मोठे स्कॅम झालेले आहेत. बोलून खरं म्हणायला गेलं तर फायदा नाही. तो बिचारा राहुल गांधी एकटा नडायला लागला आहे तिकडं. खरं सांगतो, मला तर आता पॉलिटिक्समध्ये ना भरोसा तसा तर पहिलं पण नव्हता, आता तर बिलकुल नाही आहे. पण राहुल गांधीमुळे थोडीफार होप वाटते. बट स्टील बघू होप ठेवायची की नाही ठेवायची.
हा ब्लॉग बनवतोय. जरा मोदीच्या गोष्टी सांगतोय. काय वाटतं तुम्हाला? हा तुम्हाला काय वाटतं मोदी बद्दल? खराब झालं का? सांगण्यासारखं काय राहिलं नाही. बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीकडनं आता मला रिव्ह्यू घ्यायला लागणार आहे लोकांचे जेवढे रिव्ह्यू घेत राहीन ना भाई, खरं सांगतो प्रत्येकाकडे बॅड रिव्ह्यू आहे मोदीसाठी. खरंच आईच्या गावात वैताग आला बे. किती वाजले? 9 वाजले नाही. इथंच एवढं ट्रॅफिक आहे विश्रांतवाडी सारख्या चौकामध्ये. मेन म्हणजे ना सिग्नल सारखी एक छोटी गोष्ट जर मॅनेज नाही ना होत तर भाई तुमची लायकी नाही. खरं देश चालवायची तुमची लायकी नाही. खरंच नाही. बस एक छोटीशी सिंपल गोष्ट आहे. खरं माझ्याकडे आहे ना, तुम्ही नाही म्हणताल तुम्ही करून दाखव मॅनेज वगैरे, पण खरं जर असेल ना तुमच्या कुणाच्या मध्ये दम तर द्या. मी दाखवतो तुम्हाला मॅनेज करून सिग्नल.
काय म्हणतो? कुठे गेलता? आम्ही जरा काय करू होय. झाला होता कांड. काय अरे बरं रिक्षावाला पुढे नाही आला, झाला असतं कांड. कसलं घसरट राव हे. त्याच्यामध्ये तिकडं अर्ज धरधक म्हणतोय, बरं ते पुढे नाही आला. खरंच झाले असते वांदे. हा काय म्हणतो? आई ग